पुस्तकाचं नाव स्मृतिचित्रे, लेखिका लक्ष्मीबाई टिळक, अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव दोघांचा एक संसार पुढे चालू. टिळकांचा संसार पुन्हा नव्याने सुरू झाला. आता खाण्यापिण्याचा प्रश्नच राहिला नव्हता. मी जरी ख्रिस्ती झाले नव्हते किंवा ख्रिस्ती होण्याचा माझा बेतही नव्हता, तरी माझ्यातला जातीभेद मात्र सगळा लयाला गेलेला होता. आणि त्यामुळे आमचे दोन निरनिराळे संसार जे इतके दिवस होते ते जाऊन दोघांचा एकच संसार झाला. माझ्या मूर्तीपूजेला टिळक अडथळा करीत नसत आणि त्यांच्या प्रार्थनेच्या वेळेला मी तिथे जाऊन नियमाने बसत असे. नवीन संसार सुरू झाला तेव्हा पैसे पाहिजेत म्हणून टिळक मिळेल तेवढी कामं घ्यायला लागले. त्यांना दर तासाला 20-25 रुपये मिळत असत आणि 8-9 तास काम ते सहज करीत असत. टिळकांची हौस कधी लाजली नाही आणि कधी एका बाजूला बसली नाही. पैसे असले की ती लगेच चहूकडे बागडायला लागे. त्यांनी लग्नाच्या वेळेला फिकिरीची माळ माझ्या गळ्यात घातली होती आणि मी बेफिकिरीची माळ त्यांच्या गळ्यात घातली होती. ज्याप्रमाणे मुंबईतला पैसा मुंबईतच राहतो किंवा लंकेतल्या सोन्याच्या विटा हिंदुस्थानात येत नाहीत, त्याचप्रमाणे महाबळेश्वरात मिळवलेला पैसा महाबळेश्वरातच खलास करण्याची टिळकांची पूर्वचिन्ह दिसायला लागली. बाजार करण्याची त्यांना एखाद्या वेळेला खूप हौस वाटे. आपल्यासारखा व्यवहार तज्ञ कोणीही नाही असं त्यांना वाटायचं, पण त्यांना कुणीही फसवावं इतका व्यवहार ज्ञानाचा त्यांच्या ठायी अभाव आहे अशी माझी खात्री होती. मी खरेदी चांगला करतो, मला कोणी फसवत नाही असं ते म्हणायचे, तर तुम्हाला खरेदी मुळीच करता येत नाही, तुम्हाला सगळे फसवतात असं मी म्हणायचे. बायको मुलगा आलेली, पैसाही हातात मुबलक खेळतोय, तेव्हा टिळकांनी खरेदी करायला सुरुवात केली. आधी संसारोपयोगी सामान आलं. कप बशा, चमचे काटे, सुऱ्या, शुगर पॉट, मिल्क पॉट, बटर पॉट, किटल्या, सूप प्लेटी, डिनर प्लेटी, फ्लावर पॉट, तोंड धुण्याच्या गिंड्या, अरे सर्व थाट नव्या तऱ्हेचा. तसंच पुष्कळ वेताचंही सामान त्यांनी घेतलं. मला कोणत्या सामानाचा काय उपयोग करायचा हे सुद्धा ठाऊक नव्हतं आणि त्याने त्या गोष्टीचा काही विचार केला नाही. मला ही विचित्र भांडीनं दृष्टीसमोर अजिबात आवडत नसत. मी म्हणे, ही काच कशाला घरात भरून ठेवताय? पण त्यांना माझ्या बोलण्याचा राग येईल. तुला ऍप्रिसिएशन नाही असं ते म्हणायचे. संसार म्हणल्यानंतर त्यांची दृष्टी कपड्यांकडे वळली. स्वतःला नवीन 4 सूट केले, मलाही 2 गाऊन केले. मी म्हणे, अहो काय करता, 2 लुगडी का नाही आणली त्यापेक्षा? टिळक म्हणत, तुला सायकॉलॉजी कळत नाही. मनुष्याने काही हौसेने केलं की त्यावेळेला तरी त्याचा हिरमोड करू नये. तुझं माझं पटत नाही ना, ते ह्यामुळेच. कधी मी काही केलंय ते तुला पसंत पडलं असं व्हायचंच नाही. त्यांनी प्रत्येकाला बुटाचे 3-3 जोड करवले. अहो माझ्या एकटीच्या बुटाचं बिल झालं 24 रुपये. मी कधी साधा जोडा सुद्धा पायात घातला नव्हता. 2-3 लेक्चर सायकॉलॉजी बद्दल आणि ऍप्रिसिएशन बद्दल मिळाली असून सुद्धा मी म्हटलंच, काय हा व्यर्थ खर्च, त्यापेक्षा घरात सोनं आणलं असतं तर अडी अडचणीला उपयोगी तरी पडलं असतं. मला 3रं लेक्चर मिळालं. त्याचा गोषवारा असा, तुझ्या मूर्खपणाची कमाल आहे. सोनं अंगावर घालून उन्हात काट्यात अनवाणी फिरणं बरं, की ते नसताना बूट छत्री यांचा उपयोग करून शरीराचा ताप करणं बरं, वगैरे वगैरे वगैरे. असो, महाबळेश्वरचे दिवस फार सुखाचे गेले, गमतीचे गेले. रोट्या कशा करायच्या याचं शिक्षण मी तिथे घेतलं. कुणाकडून तरी तो फुगवण्यासाठी हाफचा पाला आणून ठेवला होता. मला पोटदुखीची व्यथा फार पूर्वीपासूनची आहे. एक दिवस माझं पोट दुखायला लागलं. मग टिळकांना पहाटेच कामाला जायचं होतं. शेजार पाजार उपयोगी पडण्यासारखा नव्हता. त्यांनी विचारलं की तुला काय देऊ? मी त्यांना सांगितलं की कपाटातून सोनामुखीचा पाला काढा आणि त्याचा काढा करून मला द्या. मग त्यांनी स्वतः चहा करून घेतला आणि मला काढा करून दिला. नंतर ते कामाला गेले. हो, नंतर इकडे माझं पोट फुगायला लागलं. काय करावं सुचेना. जीव कासावीस व्हायला लागला.
तुपार व्हायला लागली तशी प्राण जाईल असं वाटायला लागलं. दत्तू आणि मी दोघच फक्त घरी. शेवटी दत्तू म्हणाला, मी डॉक्टर जुलिया बिसेल यांना घेऊन येतो. तो कधी टिळकांबरोबर जात असे, त्यामुळे त्याला डॉक्टर बिसेल यांचं घर ठाऊक होतं. त्यांनी जाऊन डॉक्टर बिसेल यांना आणलं. डॉक्टर जुलियाबाईंनी माझ्या खाण्यापिण्याची चौकशी केली. सोनामुखीने पोट कसं फुगेल त्या मोठ्या विचारात पडल्या. शेवटी उठून स्वयंपाकघरात गेल्या. चुलीजवळ सगळा पसारा पडला होता. तिथे चहाचं आणि काढ्याचं भांड होतं. त्यांनी काढ्याचं भांड माझ्याकडे आणलं आणि म्हटलं, अहो लक्ष्मीबाई, तुमच्या पोटात फुगवण गेलाय. हा हाफचा पाला, ही सोनामुखी नाही. मग त्याने औषध दिलं आणि त्यांनी मला ताबडतोब गुण आला. आम्ही महाबळेश्वर सोडलं तेव्हा सगळं सामान अगदी सुटसुटीत आणि बेताबताचं होतं. 2 ट्रंका, 2 बॅगा आणि 1 बिछाना. जाताना नुसत्या सामानाला एक वेगळी बैलगाडी लागली होती. तर येताना एका तांग्यात आम्ही सर्व आणि आमचं सगळं सामान अगदी व्यवस्थितपणाने मावलं. महाबळेश्वरची हवा मानवली असली तर फक्त शरीराला आणि मनालाच, सामानाला काही नाही. ते खूपच रोडावलं होतं. वाईला आशमाबाई आमची वाट बघत होत्या. त्यांनी आमची सगळी तयारी जय्यत करून ठेवली होती. तसा आदरातिथ्यात त्यांचा नेहमीच हातखंडा होता. व्यवस्था, टापटीप वगैरे सगळं जिथल्या तिथे असायचं. आमचं सामान पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. मी जरा कुरकुर केली, पण टिळक म्हणाले की अहो या सामानाला जेवढं भाडं लागलं असतं तेवढ्यात नगराला मला नवं सामान आणता येईल. त्यांचंही म्हणणं थोडंसं बरोबर होतं, पण चूक जी होती ती कुठे आणि कोणाची हे मात्र कळत नव्हतं. वाईच्या गणपती पुढे ख्रिस्ती धर्मावर टिळकांचे व्याख्यान झालं. फार गर्दी जमली होती. नंतर पुष्कळ प्रश्नोत्तरं झाली. टिळकांचा हजरजबाबीपणा अशा वेळी त्यांचा कसा उपयोगी पडेल याचे एक उदाहरण सांगते. तिथे एकाने त्यांना विचारलं, काय हो, तुमच्यात बाप 30 आणि माय एक असते ना? कारण बाप्तिस्मा म्हणजे ख्रिस्ती धर्माच्या दीक्षेच्या विधीच्या शब्दावर ती कोटी होती. पण मग टिळक म्हणाले, ख्रिस्ती माणसालाच का, सर्व मनुष्य मात्राला 30 बाप असतात आणि ह्या बापांची एक आई म्हणजे तुमची आमची आजी असते. पंचमहाभूत, पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, 4 अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त, एक आत्मा, झाले ना 25. आता तुमच्या शास्त्रांनी सांगितलेले जनिता चोपनेता च यश्च विद्यां प्रयच्छति अन्नदाता भयत्राता पंचैते पितरः स्मृताः, हे 5 बाप त्यात मिळवा. झाले ना 30 बाप. आता या सर्वांची जननी ईश्वरी कृपा आहे म्हणून ही त्या 30 बापांची आई आणि तुमची आमची आजी. विचारणारा गार झाला. बाप्तिस्म्याचा टिळकांचा हा अर्थ मुळीच नव्हता. पण वाईच्या उपदेशकांच्या मागची ही एक कुटाळकी टिळकांनी सदाची बंद केली. 1-2 दिवसातच आम्ही वाई सोडली. आम्ही बोलत, विचार करीत, बेट ठरवीत वाठार जवळ आलो. वाठार राहिलं 3-4 मैल. तिथे एक पूल आहे, खाली पाणी आहे, तिथे बैलगाड्या तांगे सुटतात आणि जवळचं खेडं पिपुर्ड या नावाने ओळखलं जातं. आम्ही तिथे उतरलो आणि फराळाचं सोडलं. पोटभर फराळ केल्यानंतर टिळक दत्तूला घेऊन इकडे तिकडे फिरायला लागले. माझ्या मनात नगरचे पुढचे बेत येत जात होते. माझ्या पुढे अन्नाच्या 2-3 टोपल्या होत्या. ते पाहून हळूहळू भिकारी जमायला लागले. मीही धोरणी. नगद माल बाजूला काढून ठेवून बाकीच्या अन्नाचा मी दानधर्म सुरू केला. त्या भिकाऱ्यामध्ये काही मुली होत्या. आता माझ्या स्वभावाप्रमाणे मला बोलायला खूप हवं होतं. मग एकीला मी विचारलं, का ग बाई, तू भीक का मागतेस? ती म्हणाली, बाई मला कोणी नाही. चल येतेस का माझ्याबरोबर? आमंत्रण मिळताच ती तयार झाली. जेवढी भीक जमली होती तेवढी सोबतिणीला देऊन टाकली आणि तिच्या कानात काहीतरी सांगून माझ्याजवळ येऊन बसली. तू रडणार तर नाहीस ना? नाही. मग अंग धूप, तुझं धोतर ते टाकून आणि लुगडं नेस आणि चोळी घे. तिने माझ्या सांगण्याप्रमाणे केल्यावर तिच्यात कितीतरी फरक दिसायला लागला. मुलगी काळी सावळी पण नाक डोळे नीटच होते. त्यामुळे ही 5 मिनिटापूर्वी इथे भीक मागत असेल असं कोणी म्हटलं नसतं.
तिचं वय साधारण 12-13 वर्षाचं होतं. तुम्हाला मी काय म्हणूच जाऊ? माझं नाव आहे लक्ष्मी. माझा मुलगा मला बाई म्हणतो. तुला वाटेल ते म्हण. मग ती पण मला बाई म्हणायला लागली. मी ख्रिस्ती नव्हते, तरी जवळच टिळकांचं बायबल पडलं होतं ते हातात घेऊन मनातल्या मनात प्रार्थना केली, की देवा, मी हे काय करतेय ते बरोबर आहे की नाही ते तू मला सांग. नंतर मी ते बायबल उघडून एके ठिकाणी वाचलं. त्याच्यामध्ये मजकूर असा होता, की जे झाड पाण्याच्या ओघाजवळ लावलेलं असतं ते सुकाळी फळ देतं आणि त्याचं पान कोमेजत नाही. माझ्या मनात जर काही शंका कुशंक्या आल्या असतील तर ह्या वाक्याने नाहीशा झाल्या. माझी खात्री झाली की देवच मला हे करायला सांगतोय. मुलीच्या जाती संबंधाने मी चौकशीच केली नाही. तिला विचारलं, तुझं नाव काय गं? माझं नाव नकुशी. पण तू मला हवीशी आहेस, मी तुला हौशी म्हणत जाईन. हे नामकरण होईपर्यंत टिळक दत्तूला घेऊन आले. आम्ही दोघी मायलेकी बोलत बसलो होतो. त्या बापलेकांना वाटलं की ही कोणीतरी वाट सरू असेल. पण माझंच लुगडं तिच्या अंगावर बघितलं आणि बोलण्याच्या धोरणावरून टिळकाने विचारलं, ही कोण? ही मुलगी आहे. ते समजलं ग, पण ही मुलगी कुणाची? आपली. आपली? आपली म्हणजे काय? हा काय गोंधळ आहे? अहो, हिला कोणीही नाहीये. दुष्काळाने हिची परिस्थिती वाईट झालीये. अशीच भीक मागून कोणाच्या तरी वळचणीला पडते. तिची इच्छा आपल्याबरोबर येण्याची आहे. मी तिला घेतली. बरं बरं, काही हरकत नाही. अर्थात ते अशा कामाला कधीच नाही म्हणाले नसते अशी माझी खात्री होती. इतर वेळेला नसले तरी असल्या परोपकाराच्या कामात आमच्या दोघांचं नेहमीच एकमत होत असे. मग आम्ही पिपुर्ड्याहून निघालो. सामान सुमान तांग्यात ठेवलं आणि आम्ही तांग्यात बसलो. ही मुलगी तांग्यात बसायला तयारच होईना. ती तशीच तांग्याच्या मागे धावायला लागली. आम्हाला फार वाईट वाटलं. तांगा हळूहळू चालवला, जोडा खाली टाकला, तो ती पायात घालीना. शेवटी अनवाणी 3 मैल तांग्यामागे पळत पळत ती आमच्या बरोबर स्टेशन पर्यंत आली. आम्ही स्टेशनात पाय टाकताच गाडी सुटल्याची घंटा झाली. टिळकांनी घाईघाईने सर्वांची तिकीटं काढली. इतक्यात एक म्हातारा आला. हौशी त्याच्याकडे गेली आणि त्याच्याशी काहीतरी बोलायला लागली. तो म्हणायला लागला की ही माझी मुलगी आहे. माझी मुलगी तुम्ही नेताय तर मला पैसे द्या. टिळक म्हणाले, मी काय माणसं खरेदी करायला आलो नाहीये. तू काय आपली मुलगी घेऊन जा ना. तो म्हणाला, मला हिला परत नेता यायचं नाही. हिने तुमच्या हातचं खाल्लं, तुमचे कपडेही नेसली. आता मला हिला कसं परत घेता येईल? टिळक म्हणाले, नसली घेता येत तर राहू दे, आम्ही चाललो. इतक्यात गाडी आली आणि हौशी बापाला सोडून आमच्या डब्यामध्ये येऊन बसली. गाडी चालू झाल्यावर मी तिला म्हटलं, का ग, तू मला खोटं का सांगितलंस? मी त्या मुलीला सांगून बापाला भेटायला बोलावलं. त्यांनी उगाच पैसे मागितले. मी सांगितलं नाही. मला सावत्र आई आहे. तिची लहान लहान मुलं आहेत. गावात महागाई आहे आणि माझे खूप हाल होतात. म्हणून मी खोटं बोलले. बरं, काही हरकत नाही. तू दुष्काळातली मुलगी आहेस. एकदम फार खाखा करू नको. आरंभी थोडं थोडं खा. चालेल ना? मुलगी फारच चांगली होती. तिने माझं बोलणं ध्यानात ठेवलं आणि त्याप्रमाणे वागत गेली. गाडी चालली तशी माझी विचार मालिका वाढत होती. ही मुलगी घेतली खरी, पण कशी वागेल? खरकटा अंगाला लावील की घरात कुठेही थुकत बसेल? एक ना दोन, हजारो विचारांनी मन व्यग्र झालं. एकदा मनात आलं, कुठेतरी बोर्डिंगात हिला टाकून द्यावं. पुन्हा तेच मन सांगे, पुण्याच्या स्टेशनवर द्यावी हिला सोडून. पण मग वाटे, तसं काही केलं तर तिचा केवढा विश्वासघात केल्यासारखं होईल. ही माझी म्हणून माझ्यावर विसंबून माझ्याबरोबर आली. माझ्या मुलाप्रमाणे मला बाई म्हणून हाक मारायला लागली आणि हिला मी दूर कशी लोटू? शेवटी ठाम विचार ठरला की काय होईल ते होवो, हिला दूर लोटायचं नाही. ठरल्याप्रमाणे आम्ही पुण्याला 2 दिवस मुक्कामाला म्हणून एका गृहस्थांच्या घरी येऊन उतरलो. रात्रीपर्यंत ठीक होतं. पण मी जायच्या वेळेला त्या रात्री माझी झोप उडण्याचं कारण घडलं. त्या सद्गृहस्थांनी आणि बाईसाहेबांनी मला सांगितलं की या मुलीला घरात घेता येणार नाही. टिळकांना हे ठाऊक नव्हतं आणि मी सांगितलं नाही. टिळक संतापी आणि एखाद्या वेळेला त्यांच्या कानावर हा दुजाभाव गेला तर ते काय बोलून जातील
याची मला काही खात्री नव्हती. त्यामुळे मी ते आपलं मनातल्या मनात ठेवलं. मी आपली 2 लुगडी तिला दिली आणि बाहेर निघायला सांगितलं आणि मी झोपले. झोपले म्हणजे काय, नुसती पडले. मला झोप काही आली नाही. मला वाटे, की दत्तूला जर कोणी असं बाहेर निजवलं असतं, तर मी या घरात पाणी तरी प्यायला राहिले असते का? दुसऱ्याचं मूल विश्वासाने आपलं म्हणून आपल्याबरोबर आलंय, त्याला असं बाहेर टाकणं कसं होईल? मला दुसऱ्याचं मूल आपलं म्हणून सांभाळता येत नसेल, तर मग ते घ्यायचं तरी कशाला? पण मग वाटे, की हे घर आहे दुसऱ्याचं. आपण इथे परस्वाधीन. इथे हे विचार मनात आणण्यात काय अर्थ आहे? पुन्हा वाटे हे घरही ख्रिस्ती कुटुंबाचंच ना. मग त्यांनी असा दुजाभाव का बरं बाळगावा? मी निजले होते, त्याच खोलीच्या बाहेर हौशी निजली होती. मी वरचेवर खिडकीत उभी राहून तिच्याकडे डोकावून पाहत होते. तिला काहीच त्रास होत नव्हता. ती शांतपणे झोपली होती. पण मला मात्र ती रात्र खूपच मोठी वाटली. मी आपल्या मनाशी ठरवलं, की सकाळीच आपली दोन्ही मुलं घेऊन नगरला निघून जायचं. टिळक काही नाही म्हणणार नाहीत, पण रात्रीचा प्रकार मात्र त्यांना कळवायचा नाही. नाहीतर ते त्या सद्गृहस्थाला काहीतरी बोलून जायचे. मी सकाळच्या वेळी चहाच्या वेळेला टिळकांना म्हटलं, मी मुलांना घेऊन पुढे जाते, तुम्ही मागून या. टिळकांनी ताबडतोब कबूल केलं. आम्ही बरोबर थोडेच पैसे आणले होते, कारण मिळालेले सगळे महाबळेश्वराला कपडेवाले बूटवाल्याकडे ठेवून दिले होते. आता आमच्या भाड्यापुरते आणि वर 1 रुपया इतकाच खजिना आमच्याकडे होता. मी टिळकांचं भाडं ठेवलं आणि आमचं भाडं आणि वरचा 1 रुपया घेऊन मुलांसह नगरच्या गाडीत बसले. हौशीच्या हातात बांगड्या नव्हत्या. ती फार मागे लागली, बाई मला बांगड्या भरा, बांगड्या भरा. मग मी नगरापर्यंत सांभाळून असलेला तो रुपया देऊन तिला मोलकरणी बरोबर बाजारात पाठवलं. हौशी बांगड्या भरून हसत हसत घरी आली आणि मोठ्या कौतुकाने मला दाखवायला लागली. अगं हौशे, इतक्या हलक्या बांगड्या का भरल्यास? मग आपल्याला खर्चाला पैसे नको का ग? मला तिचं खूप कौतुक वाटलं. पण हौशीनी ओटीत ठेवलेले सगळे पैसे वाटेत कुठेतरी पडले होते. पैसे इकडे तिकडे चाचपून ते गेले अशी खात्री होताच ती ओक्साबोक्शी रडायला लागली. मला वाटलं की हिने पैसे हरवले, त्याऐवजी चांगल्या बांगड्या भरल्या असत्या तरी चाललं असतं ना. पण पैशाबद्दल मला फारसं काही वाईट वाटलं नाही, कारण टिळक येताच त्यांनी आगाऊ बँकेतून पैसे आणलेच असते. ही आगाऊ बँक डॉक्टर ह्यूमच्या बंगल्यात होती आणि बहुतेक दर महिन्याला तिच्यातून पैसे येत होते. टिळकांची बहुतेक माणसं ठरलेली होती. एक न्हावी, एक धोबी, एक शिंपी. तशी दुकानही काही त्यांनी बदलली नाहीत. आपल्याला कधी कोणी फसवीत नाही अशी त्यांची अगदी खात्री होती. आम्ही महाबळेश्वराहून उतरल्यावर अशाच एका नेहमीच्या कापडाच्या दुकानातून बरचसं कापड नेल्याचा हिशोब शेठजीने टिळकांना दाखवला आणि हळूच पैशांची गोष्ट काढली. टिळकांनी पैसे पाठवून देतो म्हणून सांगितलं. घरी येऊन हौशी करता मी काही उधार आणलं का म्हणून मला विचारलं. पण मी काहीच आणलं नव्हतं. तेव्हा नोकराचा संशय आला. आम्ही आल्यापासून तो आलाच नव्हता. आजाराचं सोंग घेऊन घरी बसला होता. टिळक त्याच्या घरी गेले. त्याला पश्चाताप झाला. तो रडला. मग टिळकांची त्यांनी क्षमा मागितली. टिळकांनी ती करून टाकली. घरी येऊन माझी समजूत करायला लागले. हे बघ, मी त्याला खूप धाक घातलाय की जर का पुन्हा असं केलंस तर तुरुंगात घालीन. पुन्हा माझ्या कानावर असं काही आलं तर याद राख, माझ्याशी गाठ आहे. का? मी सांगत होते ना की या लोकांवर इतका विश्वास टाकू नये म्हणून. त्याला पोलिसच्या स्वाधीन का नाही केलं? अरे अगं, गरिबीमुळे त्याला मोह पडणं साहजिक आहे. शिवाय त्याला आता मी चांगली धमकी पण दिलीये. कशाला पोलिसच्या हवाली करायचं? उगीच खर्च आणि वेळेचा व्यय. त्या बिचाऱ्याला कुठेतरी उगाचच गुंतवून टाकायला नको. शिवाय ते सगळं विकून तो खाऊन सुद्धा बसलाय. मी त्याला चांगली धमकी दिली. मी त्याला धमकी दिली हे पालुपत चालूच होतं, पण हे उगीच दाखवण्यापुरतं होतं. खरी गोष्ट म्हणजे तो रडला आणि हे विरघळले. महाबळेश्वराहून आम्ही परतल्यानंतर 1-2 महिन्यांनी आम्ही डॉक्टर बालंटाईनच्या साहेबांच्या आमंत्रणावरून 4 दिवस राहुरीला गेलो होतो. तिथे त्यांनी आम्हाला एक लहानसं घर 4 दिवसांसाठी दिलं होतं. रोज सकाळ संध्याकाळ आमच्या घरी शास्त्र वाचन, पोथी प्रार्थना, भजन ही सगळी होत. भजनामध्ये टिळक आपली प्रेमळ पद्य तयार करून म्हणत.
प्रार्थनेला नेहमीच शेजार पाजारची मंडळी जमत. मी आणि दत्तू हिंदू होतो, तरी आम्ही नियमाने टिळकांच्या प्रार्थनेला बसत होतो आणि मला ती प्रार्थना आवडायला लागली. दिवस शनिवारचा होता. अशीच प्रार्थनेला मंडळी जमली होती. जमलेल्या सगळ्या ख्रिस्ती लोकांनी शास्त्रवचनं म्हटली. दत्तूवर पाळी आली. त्यांनी देवप्रीती आहे असे शास्त्रवचन म्हटलं. माझ्यावर पाळी आली. तेव्हा मी, हे देवा, मज पाप्यावर दया कर, हे शास्त्रवचन म्हटलं. टिळक म्हणाले, तुझ्यावर देव कधीच दया करणार नाही. का नाही करणार? तू मला वचनबद्ध असून जर दूर राहायला लागलीस, तर मला तुझ्याबद्दल काय वाटेल? तसंच तुझी जर ख्रिस्ताच्या ठायी भक्ती असेल आणि ती असून तू त्याच्यापासून दूर राहायला लागलीस, तर ती प्रतारणा देवाला कशी आवडेल? तो तुझ्यावर कशी दया करील? प्रार्थना झाल्यावर मी उठले आणि बाहेर गेले. कुठे जाते हे घरात कोणालाच सांगितलं नाही. जी उठले ती थेट डॉक्टर बालंटाईन साहेबाच्या बंगल्यावर गेले आणि त्यांचं दार ठोठावलं. मला बघून साहेब चकित झाले. का लक्ष्मीबाई, तुम्ही एकट्याच आलात? साहेब, माझा उद्या बाप्तिस्मा करा. आता बाई, तुम्हाला अजून शास्त्राचं ज्ञान नाही. तुम्ही निदान 5-6 महिने तरी ख्रिस्ती धर्माचा अभ्यास करायला पाहिजे. हे बघा, मला ख्रिस्ती धर्माची चांगली माहिती झालेली आहे. मला उद्याच्या उद्या बाप्तिस्मा पाहिजे. अहो पण बाई, इतकी घाई का? ते काही नाही. तुम्हाला जर मला बाप्तिस्मा द्यायचा नसेल तर तसं स्पष्ट सांगा. पण तुमची परीक्षा घेतील, त्यावेळेला तुम्हाला उत्तरं द्यावी लागतील. मला ते काही माहित नाही. तुम्ही बाप्तिस्मा देणार की नाही ते सांगा, नाही तर मी चालले. नाही, तुम्ही आता जा, मला यावेळेला उत्तर देता येणार नाही. साहेब, उद्या आहे रविवार. माझा, दत्तूचा आणि हौशीचा उद्याच्या उद्या बाप्तिस्मा झाला पाहिजे. अहो, शास्त्राच्या परीक्षेत मी उतरले नाही तरी माझा ख्रिस्तावर भाव आहे. मी का खोटं बोलते का? साहेबांनी आणि मी तिथेच प्रार्थना केली आणि दुसऱ्या दिवशी आमचा बाप्तिस्मा होण्याचं ठरलं. त्या आनंदात मी घरी आले. टिळकाने मला विचारलं, कुठे गेली होतीस? माझ्या तोंडून सगळी हकीकत ऐकल्यानंतर त्यांना फारच आनंद वाटला. परदेशी मिशनरीच्या हातून बाप्तिस्मा घेण्याचं मी नाकारलं आणि त्यामुळे तो एका हिंदी पालकाच्या हातून झाला. प्रकरण समाप्त.